तर गिरगाव चौपाटीवर विसर्जनाची तयारी सुद्धा जय्यत सुरू आहे। थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। भाग्यश्री, गिरगाव चौपाटी आता जरी शांत दिसत असली तरी हीच गिरगाव चौपाटी ज्या क्षणी सूर्य क्षितिजा पार जाईल त्या क्षणी मात्र इथं जिथं नजर जावी तिथं आणि केवळ तो भक्तीचा सागर आपल्याला पाहायला मिळेल। एकीकडे अथांग पसरलेला समुद्र दिसेल, एकीकडे अथांग पसरलेला जनसागर। या दोघांना जोडणारा एकमेव दुवा असेल तो म्हणजे भक्तीचा तो महापूर। नक्कीच आपण बघतोय लागवी की मी गिरगाव चौपाटीला आहे। बाप्पाला निरोप द्यायची वेळ आलेली आहे। सगळेच भाविक जे आहेत ते भावुक झालेले पाहायला मिळतात, कारण बाप्पाला निरोप देणं ही फारच कठीण गोष्ट असते आणि पुढल्या वर्षी बाप्पा पुन्हा कधी येईल याकडे सगळ्यांचे डोळे आतुर झालेले पाहायला मिळतात। आता बघतोय आपण तर गिरगाव चौपाटी पूर्ण सज्ज आहे बाप्पाला निरोप देण्यासाठी। प्रशासनाने चोख अशी व्यवस्था केलेली आहे, मग मुंबई पोलीस असतील किंवा मुंबई महापालिका असेल, पूर्ण व्यवस्था जी आहे ती पूर्ण झालेली पाहायला मिळते। AI तंत्रज्ञानावर आधारित चेहरा ओळखणारे कॅमेरे इथे बसवण्यात आले। पोलीस विभागाच्या वतीने उभारण्यात आलेल्या सर्व सोयी सुविधांची इथे पाहणी देखील झालेली आहे आणि 1094 पोलीस कर्मचारी विसर्जन बंदोबस्तासाठी तैनात असतील आणि अन्य राखीव 1000हून अधिक पोलीस दल देखील विसर्जन स्थळी इथे तैनात असणार आहेत। एकूण 89 CCTV कॅमेरे गिरगाव चौपाटी या परिसरात लावण्यात आलेले आहेत। 250 लाईफ गार्डची नियुक्ती या गिरगाव चौपाटीवर केलेली आहे आणि एकंदरीत जर आपण बघितलं तर महापालिकेने देखील तितकीच तयारी केलेली पाहायला मिळते, कारण 70 नैसर्गिक तलाव आहेत आणि 200हून जास्त कृत्रिम तलाव देखील केलेले पाहायला मिळत आहेत। 360 निर्माळ वाहन ठेवण्यात आले आहेत आणि त्याचबरोबर स्टील प्लेट देखील मोटार बोटी देखील तयार करण्यात आलेल्या आहेत। जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणावर ॲम्ब्युलन्स असतील, तराफे असतील, ठिकठिकाणी तगडा बंदोबस्त असेल हा तैनात करण्यात आलाय। भाग्यश्री, याखेरीज AI ची सुद्धा नजर असणार आहे या सगळ्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून। तुम्ही क्षणाक्षणाची अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहात। तुर्तास धन्यवाद भाग्यश्री, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।